टेकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर तुम्हाला माहीतच आहे की आहो गेले होते प्रयागराजला आणि काल पहाटेच ते रिटर्न यायला देखील निघलेले आहेत आणि तासाभरात ते आता पोहोचतील देखील। आणि इकडे म्हणूनच आम्ही त्यांच्या वेलकमची अशी शॉर्टमध्ये तयारी केलेली आहे, कारण काही अंदाज नव्हता की ते किती वाजेपर्यंत पोहोचतील, त्यामुळे आम्हाला खूप कमी वेळ भेटला हे सगळं डेकोरेशन करण्यासाठी। तर इकडे जस्ट आम्ही आता यांचं वेलकम केलेलं आहे। माझ्या फ्रेंड्स देखील आम्हाला इकडे जॉईन झालेले आहेत आणि आता मम्मी आणि आम्ही सगळे मिळून यांचं ऑप्शन करून घेत आहोत। तर इकडे त्यांना आवर्जून सगळ्यांनी सांगितलं होतं की येताना पाणी घेऊन यायचं आहे, सो ते लक्षात ठेवून नवीच आता पाणी देखील घेऊन आलेले आहेत। तर काल सकाळी ते 8 वाजता निघले होते आणि आत्ता चक्क 11 वाजलेले आहेत, म्हणजे त्यांचा तब्बल 26 तासाचा प्रवास करून ते आता आलेले आहेत। पण फायनली त्यांची इकडे महाकुंभची यात्रा खूप चांगल्या प्रकारे इकडे पूर्ण झालेली आहे आणि त्याचा तो आनंद आणि त्यांचा उत्साह देखील आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर इकडे दिसत आहे। तर ही त्यांची पूर्ण 5 दिवसाची यात्रा होती, जी खूप चांगल्या प्रकारे इकडे संपन्न झालेली आहे। तर ओवी देखील इकडे तिच्या पप्पांपासून फर्स्ट टाइमच 5 दिवस लांब राहिली असल्यामुळे ओवी देखील तिच्या पप्पांची खूप वाट बघत होती। तर ओवीने देखील पप्पांचे इकडे छान औक्षण केले आणि ओवी देखील लवकर उठली पप्पांच्या वेलकमसाठी। तर इकडे ओवीचे पप्पा त्यांच्या फ्रेंड्सला त्यांची संपूर्ण जर्नी शेअर करत आहेत व जे काही एक्सपिरियन्स होते, काही किस्से होते ते देखील आम्हाला सांगत आहेत। तो ती माऊ चहा पिते, जाती तू जाती जाती। तर इकडे ओवीच्या आणि तिच्या पप्पांच्या गप्पा चालू आहेत। ओवीची अजून अंघोळ देखील व्हायची आणि तिच्या पप्पांना देखील फ्रेश व्हायचे आणि आमचा नेक्स्ट प्लॅन असा आहे की आम्ही बाहेर मिसळ खाण्यासाठी जात आहोत। भेटली का पप्पाला? तर इकडे पहा ओवी अशी छानशी तयार झालेली आहे। मी देखील माझी थोडीफार कामं राहिली होती ते देखील पटापट आवरून घेतली आणि आम्ही आता ओवी चला बोल। टक्कल टक्कल विसरली वाटतं ती विसरली। तर आम्ही आता इथे आमची फेवरेट मिसळ खाण्यासाठी आलेलो आहोत, चला तुम्हाला दाखवते। तर ही समोर जी दिसत आहे ती आहे दे धक्का मिसळ, जी चिंचवडला आहे आणि ही आमची सर्वांची फेवरेट आहे आणि आम्ही नेहमीच इकडे येत असतो आवर्जून जेव्हा आम्हाला मिसळ खायची इच्छा होते। आणि तुम्ही इकडे पाहू शकता इथे खूप गर्दी, खूप जण बाहेर वेटिंगला देखील थांबलेले आहेत, जी अशी गर्दी इकडे नेहमीच असते। तर इकडे आमची अशी ऑर्डर आलेली आहे। आम्ही इकडे मिसळ, त्यासोबतच लस्सी, ताक आणि पुलाव देखील मागवलेला आहे। तर अशी मस्त झणझणीत मिसळ आम्ही आता इकडे खाणार आहोत। चला तर मग त्यासोबतच हा ब्लॉग मी आता इथे थांबवत आहे। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये।